जय शिवराय, जय भीम सर्वांना। फडणवीस साहेब, तुम्हाला या शेतकऱ्याच्या लेकीची कळकळीची आणि हात जोडून विनंती साहेब, आपल्या राज्यात अतिवृष्टी झाली आणि माझ्या शेतकरी मायबापाचं उत्तर नव्हतं तेवढं होऊन गेलं साहेब। माझ्या शेतकरी मायबापाजवळ काही सुद्धा राहिलेलं नाही साहेब। माझ्या शेतकरी मायबापानं ऋण पाणी काढून कर्ज काढून पेरणी केलेली होती साहेब। एवढंच नाही तर माझ्या शेतकरी मायबापाच्या घरात पाणी घुसलं साहेब, त्यांचं खाय प्यायचं सुद्धा वांद झालं, मीठ पीठ सुद्धा वाहून गेलं फडणवीस साहेब। आणि माझा शेतकरी बांधव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कसा बसा गच्चीवर जाऊन बसला साहेब। सरकार मायबाप तुमचाच एक पदाधिकारी तिथं पोहोचतो आणि माझ्या शेतकरी राजानं हंबरडा फोडला, त्याच्या व्यथा सांगायला चालू केल्या। बघा देवा, माझा शेतकरी राजा सांगतोय तुमच्या पदाधिकाऱ्याला, माझं एवढं नुकसान झालं, माझं हे वाहून गेलं, माझं ते वाहून गेलं। आणि तुमचा पदाधिकारी माझ्या शेतकरी मायबापाला दम देतोय फडणवीस साहेब। गप्प बस, नाहीतर गुन्हा दाखल करीन। माझा शेतकरी मायबाप गप्प बसला आणि तो पदाधिकारी निघून गेला आणि माझ्या शेतकरी मायबापानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली साहेब। माझ्या शेतकऱ्यानं व्यथा मांडायच्या कुणाकडं? फडणवीस साहेब, सरकार मायबाप तुम्हीच माझ्या शेतकऱ्याचं मायबाप आहात, तुम्हीच माझ्या शेतकऱ्याला वाचवू शकता। आणि साहेब, मुख्यमंत्री साहेब, माझ्या शेतकऱ्यावर लय वाईट वेळ आले साहेब, तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा साहेब आणि माझ्या शेतकरी बांधवाला जिवंत राहण्यासाठी अन्न म्हणजे कडधान्य, धान्य, ज्वारी, बाजरी, मका, गहू आणि वस्त्र, अंगवस्त्र त्यांना लवकरात लवकर वाटप करा साहेब। माझा शेतकरी लय संकटात सापडलाय साहेब आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करा साहेब। एवढीच तुम्हाला ह्या शेतकऱ्याच्या लेकीची कळकळीची विनंती आहे साहेब। सरकार मायबाप, तुम्हाला माझी विनंती आहे की माझा शेतकरी राजा वाचला तर देश वाचल साहेब। तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवांना अत्यावश्यक वस्तू वाटप कराव्या ही विनंती साहेब।